नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आज दिनांक 11 एप्रिल 2024 रोजी एक अत्यंत महत्त्वाचा GR म्हणजे शासन निर्णय हा आला आहे। नेमकी GR शासन निर्णय हा काय आहे तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण संपूर्ण GR संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात। राज्यातील बाल न्याय मंडळासमोर प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा आढावा घेण्यासाठी तरतुदींची अंमलबजावणी करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की जे काही राज्यातील बाल न्याय मंडळ आहे त्यासमोर जे काही प्रलंबित असलेले जे काही प्रकरणं आहेत त्यांचा आढावा घेण्यासाठी तरतुदींची अंमलबजावणी करण्याबाबतचा हा जो काही आहे तो शासन निर्णय म्हणजे GR आला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यातर्फे हा GR शासन निर्णय हा आला आहे। आपण या ठिकाणी GR दिनांक पाहू शकता की 10 एप्रिल 2024 म्हणजे की आत्ताचा आलेला नवीन GR आहे आणि लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचवत आहे। चला तर जराही वेळ न घालवता आपण संपूर्ण GR संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात। सर्वप्रथम आपण प्रस्तावना पाहूयात आणि मग शासन निर्णय हा समजून घेऊयात। प्रस्तावना: बाल न्याय बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015च्या कलम 16 अन्वये तसेच महाराष्ट्र राज्य बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण नियम 2018 मधील नियम 12 अन्वये बाल न्याय मंडळासमोर प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा आढावा घेण्यासाठी तरतूद विहित करण्यात आलेल्या आहेत। त्या अनुषंगाने राज्यातील बाल न्याय मंडळासमोर प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा आढावा घेण्यासाठी तरतुदींची अंमलबजावणी करण्याबाबतच्या सूचना निर्गमित करण्याची तसेच विधी संघर्षग्रस्त बालकांबाबतीत बाल न्याय मंडळासमोर प्रलंबित प्रकरणांचा 6माही आढावा घेण्याकरिता कार्यकारी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची बाबी शासनाच्या विचाराधीन होती। मित्रांनो, ही फक्त आपण प्रस्तावना होती ती पाहिली आहे। आता नेमकी शासन निर्णय हा काय दिला आहे, नेमकी संपूर्ण समितीमध्ये कोण कोण हे असणार आहेत ते आपण या ठिकाणी पाहूयात। शासन निर्णय बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 मधील कलम 16(2) अन्वये राज्यातील बाल न्याय मंडळासमोर प्रलंबित प्रकरणांचा 6माही आढावा घेण्याकरिता पुढील प्रमाणे उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येत आहे। त्यामध्ये सर्वप्रथम आहे कार्यकारी अध्यक्ष राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई हे या ठिकाणी अध्यक्ष असणार आहेत। त्यानंतर अतिरिक्त मुख्य सचिव प्रधान सचिव गृह विभाग मंत्रालय मुंबई हे या ठिकाणी सदस्य असणार आहे। यानंतर तिसऱ्या क्रमांकाला जे काय आहे ते म्हणजे की प्रधान सचिव महिला व बाल विकास विभाग मंत्रालय मुंबई हे या ठिकाणी सदस्य असणार आहे। त्यानंतर जे काही शेवटचे असणार आहे यामध्ये चौथ्या क्रमांकाचे ते म्हणजे प्रतिनिधी युनिसेफ हे असणार आहे सदस्य। म्हणजे की या ठिकाणी पाहू शकता की 4 जणांची ही समिती असणार आहेत आणि यामध्ये जे काही अध्यक्ष असणार आहेत ते म्हणजे की कार्यकारी अध्यक्ष राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई हे या ठिकाणी अध्यक्ष असणार आहेत आणि हे जे काही बाकीचे 3 आहेत ते सदस्य या ठिकाणी असणार आहे। सदर समितीची कार्य व जबाबदाऱ्या पुढील प्रमाणे असतील। नेमकी काय जबाबदाऱ्या आहेत ते आपण पाहूयात। यामध्ये सर्वात पहिली जी काही जबाबदारी आहे ती म्हणजे की राज्यातील बाल न्याय मंडळासमोरील प्रलंबित प्रकरणांची आकडेवारी, प्रलंबित प्रकरणांचे स्वरूप, प्रकरणे प्रलंबित राहणाऱ्या कालावधीत व त्यांची कारणे यांच्या 6माही आढावा घेणे। यानंतरची दुसऱ्या क्रमांकाची जी काही जबाबदारी आहे ती म्हणजे की प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याच्या अनुषंगाने बाल न्याय मंडळांना निर्देश देणे तसेच मार्गदर्शन करणे। यानंतर तिसऱ्या क्रमांकाला जे काही आहे ते म्हणजे की प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याच्या अनुषंगाने पोलीस महिला व बाल विकास यंत्रणा विधी सेवा प्राधिकरण तसेच अन्य संबंधित यंत्रणांना सूचना देणे व मार्गदर्शन करणे। यानंतर चौथे जे काही आहे ते म्हणजे की प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याच्या अनुषंगाने शासनास उपाययोजना सुचविणे। यानंतर पाहूयात याबद्दलची आणखी माहिती। बाल न्याय मंडळांनी आपल्या समोरील प्रलंबित प्रकरणांच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2018 मधील नियम 12 अन्वये विहित नमुना 12 मधील त्रैमासिक अहवाल व गृह भेट अहवाल संबंधित मुख्य न्याय दंडाधिकारी किंवा मुख्य महानगर दंडाधिकारी व संबंधित जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे तसेच आयुक्त महिला व बाल विकास यांच्यामार्फत शासनास सादर करावा। सदर अहवाल तिमाही संपल्यानंतरच्या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत सादर करावा।
तसेच प्रकरण परत्वे जिल्हा प्रधान दंडाधिकारी किंवा मुख्य महानगर दंडाधिकारी यांनी 3 महिन्यांतून एकदा संबंधित बालन्याय मंडळाची तपासणी करून मंडळासमोरील प्रलंबित प्रकरणांची संख्या जास्त असल्यास बालन्याय मंडळाला बैठकांची वारंवारिता वाढविण्याचे निर्देश द्यावेत व प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याच्या अनुषंगाने अन्य आवश्यक मार्गदर्शन करावे। त्याचबरोबर बालन्याय मंडळासमोरील प्रकरणांचा आढावा घेणे सुकर व्हावे या दृष्टीने विधी संघर्षग्रस्त बालकांचे प्रकरण व त्यांची अद्ययावत माहिती वेळोवेळी www.gis.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भरण्याबाबत जिल्हा प्रधान दंडाधिकारी यांनी पोलीस, महिला व बालविकास यंत्रणा तसेच बालन्याय मंडळांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात। म्हणजेच मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की जे काही आपली ही वेबसाईट आहे www.jjis.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जी काही बालकांचे जे काही प्रकरण आहे व त्याबद्दलची जी काही अद्ययावत माहिती आहे ती वेळोवेळी ही जी काही संकेतस्थळ जे काही आहे म्हणजे की वेबसाईट जी काही आहे यावर तुम्हाला भरावायची आहे आणि त्यासाठी जे काही जिल्हा प्रधान दंडाधिकारी यांनी जे काही आहे पोलीस, महिला व बालविकास यंत्रणा तसेच बालन्याय मंडळांना आवश्यक त्या सूचना या द्यावयाच्या आहेत। तसेच सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याबद्दलचा जो काही संकेतांक आहे तो म्हणजे की 202401301300385430 असा आहे। म्हणजेच मित्रांनो, तुम्हाला जर का हा जो काही शासन निर्णय आहे GR आहे हा जर का तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर तुम्ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची जी काही वेबसाईट दिसत आहे www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही हा जो काही विषयाचा संकेतांक जो काही दिसत आहे 202401301300385430 हा जो काही आहे तो टाकून डायरेक्टली हा जो काही GR आहे तो डाउनलोड करू शकता। आणि करायला जमलं नाही तरी काही हरकत नाही, आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे। त्या ठिकाणी मी याबद्दलची PDF ही जी काही आहे ती अपलोड ही केली आहे, तेथून तुम्ही डाउनलोड ही करू शकता। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि असे जर का नवीन अपडेटेड GR शासन निर्णय जर का तुम्हाला हवे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ, नवीन नवीन GR आणि नवीन नवीन शासन निर्णय, नवीन नवीन अपडेटेड जाहिरातीही तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे शासन निर्णय हा समजलाच असेल। चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड GR शासन निर्णय घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।